नमस्कार. गुंतवणुकीच्या जगात नेहमीच चांगल्या परताव्यासाठी नवनवीन मार्ग शोधले जातात, नाही का? आज आपण अशाच एका स्मार्ट स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत, जिला स्मार्ट बीटा असं म्हणतात. चला तर मग ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते हे सोप्या भाषेत समजून घेऊया. गुंतवणुकीचा विषय निघाला की आपल्यासमोर कायम दोनच पर्याय ठेवले जातात. एक म्हणजे ॲक्टिव्ह फंड्स, जे बाजाराला हरवण्याचा प्रयत्न करतात, आणि दुसरे म्हणजे पॅसिव्ह फंड्स, जे फक्त बाजाराच्या प्रवाहाबरोबर चालतात. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की खरंच फक्त हेच दोन मार्ग आहेत, की याच्या पलीकडेही काहीतरी आहे? तर चला या पारंपरिक पर्यायांच्या पलीकडे जाऊन पाहूया. एका अशा मार्गाबद्दल बोलूया जो ॲक्टिव्ह फंडांप्रमाणे जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण पॅसिव्ह फंडांसारखा नियमाधारित आणि कमी खर्चाचा असतो. बघा, ॲक्टिव्ह विरुद्ध पॅसिव्ह या चर्चेला काही मर्यादा आहेत. ॲक्टिव्ह मॅनेजमेंटमध्ये खर्च खूप जास्त असतो, तर पॅसिव्हमध्ये तुम्हाला बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवण्याची संधीच मिळत नाही. मग इथेच एक हायब्रिड किंवा एक मधला मार्ग शोधण्याची गरज निर्माण होते. आणि हा जो नवा दृष्टिकोन आहे ना, त्याची मुळं रुजलेली आहेत एका खूपच इंटरेस्टिंग संकल्पनेत. ही संकल्पना म्हणजे फॅक्टर इन्व्हेस्टिंग. हिने गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. तर हे फॅक्टर इन्व्हेस्टिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. बाजारात काही असे फॅक्टर्स किंवा गुणधर्म असतात जे परताव्यावर परिणाम करतात. म्हणजे उदाहरणार्थ, कमी किमतीत मिळणारे चांगले शेअर्स, ज्याला आपण व्हॅल्यू म्हणतो, किंवा जे शेअर्स सातत्याने वर जात आहेत त्याला मोमेंटम म्हणतात. फॅक्टर इन्व्हेस्टिंग म्हणजे हेच गुणधर्म ओळखून त्यात पैसे गुंतवणे. आणि हो, ही काही एका रात्रीत आलेली संकल्पना नाहीये. याच्या मागे अनेक दशकांचं संशोधन आहे. मार्कोवेज यांच्या पोर्टफोलिओ थिओरीपासून ते फामा आणि फ्रेंच यांच्या प्रसिद्ध 3 फॅक्टर मॉडेलपर्यंत या सगळ्यांनी मिळून याचा भक्कम पाया रचला आहे. आता हे चित्र बघा. हे खूप काही सांगून जातं. हे एक नेटवर्क मॅप आहे जे दाखवतं की या सगळ्या संशोधकांचं काम एकमेकांशी कसं जोडलेलं आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या गुंतवणूक शैलीला एक मजबूत बौद्धिक आधार आहे. ही केवळ एक कल्पना नाही, तर एक सिद्ध झालेला सिद्धांत आहे. बरं, आत्तापर्यंत आपण थिअरीबद्दल बोलू. ती ऐकायला तर खूप चांगली वाटते. पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की प्रत्यक्षात काय? या सिद्धांताचा वापर गुंतवणुकीसाठी कसा करायचा? इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे. फॅक्टर इन्व्हेस्टिंग हा एक सिद्धांत आहे जो आपल्याला सांगतो की बाजारात कोणते घटक महत्त्वाचे आहेत, आणि स्मार्ट बीटा म्हणजे त्या सिद्धांताला प्रत्यक्षात आणणारं एक साधन किंवा एक स्ट्रॅटेजी. स्मार्ट बीटा हे त्या फॅक्टर्सवर आधारित नियमबद्ध पद्धतीने गुंतवणूक करतं. तर मग स्मार्ट बीटाला आपण कसं डिफाईन करणार? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी रणनीती आहे जी ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह गुंतवणुकीच्या मधला एक पूल आहे. ती पॅसिव्ह गुंतवणुकीसारखी नियमाधारित आणि शिस्तबद्ध आहे, पण त्याचवेळी ॲक्टिव्ह गुंतवणुकीप्रमाणे बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवण्याचा प्रयत्न करते. ठीक आहे, सिद्धांत आणि व्याख्या तर झाली. सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण हे खरंच काम करतं का? चला, हे तपासण्यासाठी एका प्रत्यक्ष केस स्टडीकडे वळूया. युरोपियन इकॉनॉमिक लेटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानं हाच प्रश्न विचारला. त्यांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात भारतीय शेअर बाजारात स्मार्ट बीटा स्ट्रॅटेजींनी कशी कामगिरी केली याचा अभ्यास केला. आणि आता ह्या तक्त्याकडे बघा. ह्यात या अभ्यासाचे निष्कर्ष अगदी स्पष्ट दिसतायत. स्मार्ट बीटा इंडायसेसनी निफ्टी 50च्या तुलनेत साधारणपणे कमी जोखीम घेतली, पण तरीही जास्त परतावा मिळवून दिला. आणि हे जे जिन्सन अल्फा पॉझिटिव्ह दिसतंय ना, त्याचा सरळ अर्थ असा आहे की ही कामगिरी केवळ नशिबामुळे झालेली नाही, तर त्यामागे एक ठोस धोरण आहे. आणि हे बघा, हे त्या संशोधन लेखातील एक महत्त्वाचं वाक्य आहे जे या सगळ्यावर शिक्कामोर्तब करतं. यावरून हेच सिद्ध होतं की स्मार्ट बीटा स्ट्रॅटेजी केवळ कागदावर चांगल्या नाहीत, तर त्या भारतीय बाजारातही प्रभावी ठरल्या आहेत. चला, आता या सगळ्याचा एका सामान्य गुंतवणूकदारासाठी काय अर्थ आहे आणि यातून आपण काय शिकू शकतो यावर लक्ष केंद्रित करूया. स्मार्ट बीटामध्ये साधारणपणे काही मुख्य फॅक्टर्सवर लक्ष दिलं जातं. लो व्हॉलेटिलिटी म्हणजे असे शेअर्स ज्यात चढउतार कमी असतात. व्हॅल्यू म्हणजे जे शेअर्स त्यांच्या मूळ किमतीपेक्षा स्वस्त आहेत. ग्रोथ म्हणजे ज्या कंपन्यांचा विकास वेगाने होतोय. आणि मोमेंटम म्हणजे ते शेअर्स जे सध्या बाजारात चर्चेत आहेत आणि सातत्याने वाढत आहेत. अर्थात कोणतीही गुंतवणूक करण्याआधी त्याचे फायदे तोटे दोन्ही पाहायला हवेत. स्मार्ट बीटाचे फायदे म्हणजे वाढीव परतावा, पोर्टफोलिओमध्ये विविधीकरण आणि ॲक्टिव्ह फंडांपेक्षा कमी खर्च. पण तोटे म्हणजे याचा खर्च पारंपरिक ETFsपेक्षा थोडा जास्त असू शकतो आणि नवीन बाजारात कदाचित तरलता कमी असू शकते. तर मग
शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा हा आहे की स्मार्ट बीटा हे एक खूप शक्तिशाली साधन आहे. ते ॲक्टिव्ह मॅनेजमेंटसारखे फायदे देण्याचा प्रयत्न करतं, पण पॅसिव्ह मॅनेजमेंटसारखं नियमाधारित, पारदर्शक आणि कमी खर्चात. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. ज्या प्रकारे आज डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे, ते पाहता स्मार्ट बीटासारखी स्मार्ट गुंतवणूक भविष्यात गुंतवणुकीचा एक नवीन स्टँडर्ड बनेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल.